पिळकोस फाट्यावरील भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू, शिक्षकेसह पतीचा दुर्दैवी अंत, बहीण गंभीर जखमी. कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी दिनांक 26 जुलै सकाळी सुमारे 7:15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH15 EP 3031 क्रमांकाची मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणारी गाडी खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जात होती. त्याचवेळी MH39 P 2449 क्रमांकाच्या दुचाकीवरून दिनेश करणसिंग गावित, त्यांची पत्नी कीर्ती बाळकृष्ण गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा गावित हे कळवणकडून सटाण्याच्या दिशेने आपल्या मूळ गावी प्रतापपूर तालुका नवापूर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना पिळकोस तालुका कळवण येथील फाट्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर त्रिशा गावित यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मृत कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय अभोना येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. अवघ्या मे महिन्यात या दोघांचा विवाह झाला होता. नव्या संसाराची सुंदर स्वप्ने डोळ्यात साठवून निघालेल्या या दाम्पत्याचा अवघ्या 2-2.5 महिन्यातच अपघातात झालेला दुर्दैवी अंत कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का ठरलाय. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी व पोलीस शिपाई नितीन वाघमारे करीत आहेत. देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र बच्चाव, कळवण.